म्हणून ते परत घरी आले. काही केल्यास झोपच लागेना. दुःख करू लागले. कधी दिवस उजडेल आणि गावात गेले. गावामध्ये नवी बांधलेली इमारती दिसली. इमारतीच्या ओसरीवर लहान मुलांची पाठशाळा भरायची. गुरुजी त्यांना शिकवत असते. निळभट्ट भांडेकर रस्त्याने हळूहळू जात होते. अचानक त्यांचे लक्ष इमारतीवर गेले. त्यांच्या मनात असे वाटले, इमारती पडणार आहे. तेव्हा म्हणून त्यांनी मोठे ठिकाणी एका झाडाच्या जाळीत एक वाघीण लपलेली होती. तेव्हा स्वामी तिला भूक लागली म्हणून ती काही खायला शोधायला तिकडे गेली. म्हणून स्वामींनी तिची 2 पिल्ले उचलून मांडीवर बसवले आणि तेवढ्यात ती वाघीण तिथे आली. ते कधीही कुणाबद्दल दोष न मानणारे. एके दिवशी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आणि युधिष्ठिर एका प्रवासाला निघाले आणि थोड्या वेळाने चालल्यानंतर युधिष्ठिरांच्या मनात असा विचार आला की श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना मारून टाकावं. श्री चक्रधर स्वामी बसलेले होते. तेव्हा दररोजीप्रमाणे गोपाळ गायींना पाणी पिण्यासाठी घेऊन आले. आणि गोपाळाने आपले सामान दुसरा मुलगा बोलला, मी मम्मीला ना सांगू का? मग त्यांना सेविंग करायला लागले. म्हणून सगळ्याला सेविंग करायचं असतं. काय म्हटलं, काय असतो सेविंग म्हणजे काय? गोरक्षनाथांना बोध दिल्यानंतर त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंना भिक्षेसाठी विनंती केली. तर तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांची विनंती स्वीकार केली आणि कोल्हापूरला भिक्षेसाठी गेले. आणि मला सोडा, मी स्वामींपाशी जाईल असे अचानकपणे म्हणून लागले. लोक म्हणू लागले, एवढा दिवस हा बोलत नव्हता, आता बोलतोय, तर याला सोडा. मग सोडले. तो धावत स्वामींच्या पाठी गेले. माझा दंडवत प्रणाम आणि इथे उपस्थित सर्व भिक्षुक मंडळ परिवाराला माझा दंडवत प्रणाम. माझे नाव भक्ती सरकटे. मी आज अन्नाचे महत्त्व याविषयी स्वामींची लीला सांगत आहे. एकदा स्वामी परिभ्रमण करीत एका गावी आले. तिथे त्यांनी भिक्षा मागितली आणि आरोग्यासाठी ते नदीच्या काठी जेवण्यासाठी जात होते. आजूबाजूला सर्व स्त्रिया बसलेल्या आहेत आणि स्वामींचे निरूपण सुरू आहे. स्वामींच्या आजूबाजूला बसलेल्या आहेत. ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणताच अधिकार नाही आहे. दंडवत प्रणाम. आज या ठिकाणी आपल्या मार्गाचे अधिकारण असलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज यांची छोटीशी लीला सादर करणार आहे. महाराष्ट्रात असलेल्या पांचाळ नगरीत अत्यंत धर्मवान आणि पराक्रमी राजा राज्य करत होता. त्या नगरीच्या जवळच एक राक्षस भुवन होते. या ठिकाणी पुलस्त ऋषींचे पुत्र शुंभ गोविंद प्रभू महाराज रानावळ हट्टातील एका खानावळीमध्ये गुडीशेव व भजे यांचा अल्पोहार घेत होते. त्या ठिकाणी दोन्ही अवताराची भेट झाली. मध्येच त्यांनी आपल्या जीवोद्धरणाचा कार्यास आरंभ केला. विवाह झाला. जीवोद्धरण व्यसनी अवतार प्रपंच रममाण होत नसे, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीवर औदास्य स्वीकारून त्यांनी गृहत्याग केला व माहूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
यात्रेकऱ्यांसोबत पर्वताच्या खाली दिवशी श्री चक्रधर स्वामी वेरूळमध्ये राज्य करत होते. बाईसा म्हणाल्या, अजून एक पण भक्त घरी नाही आहे. स्वामी बाईसांना म्हणाले, तुम्ही पाणी बाटलावा, भक्त येत आहेत. तेव्हा जवळच्या बाजारात दादूस हरण एक दिवस दंश केले. दंश केल्यानंतर त्यांना खूप वेदना होऊ लागली. त्यांना खूप दुःख दर्द सहन केले. त्यांनी स्वामींना म्हणाले, जी मला खूप दर्द होत आहे, मला इंद्राने दंश केले, तर मी तुमची स्तुती करू शकतो का? परमेश्वर अवतार अवतरलेले गोसावी यांनी श्री चक्रपाणी प्रभू आणि चांगदेव राऊळ अशी 2 नावे स्वीकारली व पुढे त्यांनी माता पिता यांच्या प्रति कर्तव्य पार पाडले. पुढे त्यांनी संसार धर्म सुद्धा पार पाडला. त्यानंतर त्यांच्या पत्नी एके दिवशी आज मी श्री दत्तात्रय प्रभूंची एक तात्पर्यदर्शी लीळा प्रस्तुत करणार आहे. श्री ऋषी राहत असे. ते तप संपन्न होते व त्यांनी घोर तपस्या करून अनेक शक्त्या आपल्या अधीन करून घेतल्या होत्या. या कारणामुळेच त्यांच्या मनात गर्व निर्माण झाला व ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागले. की त्यांना उशीर झालेला आहे, दिवस मावळलेला असतो. मग ते जसेच मेकरच्या रस्त्याने निघतात तर ते जाता जाता त्यांना एक आणि दुसरं गाव लागतं. एक होतं शारा आणि दुसरं होतं वेणी. ते दोन्ही गावांमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतात. असा थोडा वेळ घेऊन रात्र होऊन जाते. माझे एक आचार्य होते, त्यांना एकुलता एक शिष्य होता. त्यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. एक दिवशी दुसऱ्या आचार्यांनी त्यांना फिरतून आपल्या आश्रमात आणले. त्यामुळे पंचकोट आचार्यांना खूप राग आला. ते शिष्याच्या अभिमानामुळे पेटून उठले आणि तेली व्यापाऱ्याच्या घरी जाऊन विष आणले आणि ते दुसऱ्या आचार्यांना